नाशिक टीसीएस धर्मांतरण प्रकरणी आरोपी निदा खान आणि कुटुंबाची समोरासमोर चौकशी। एसआयटीकडून निदा खानच्या कुटुंबाची 2 तास चौकशी। अनेक घडामोडींचा उलगडा होण्याची शक्यता। निदा खानला लपवण्यात एमआयएम नगरसेवकाचा हात। धर्मांतरण रॅकेटमध्ये अजून कोणी सहभागी आहे का, सर्व तपासलं जाणार। मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। तर एमआयएमचा हात असल्यास पोलीस काय करत होते, अंबादास दानवे यांचा सवाल। निदा खानचा टीसीएस कंपनीतील एचआर सोबत संबंध नाही। एफआयआर दाखल होण्याआधीच तिची बदली। निदा खानवरील आरोप कोर्टामध्ये टिकणार नाहीत। ओवेसींकडून आरोपी निदा खानची पाठराखण। नाशिकमधील टीसीएस प्रकरणी राष्ट्रीय महिला आयोगाचा अहवाल सादर। आयोगाच्या शिफारशीनुसार कठोर कारवाईचं आश्वासन। महिला आयोगाकडून मुख्यमंत्री फडणवीसांना अहवाल सुपूर्द। मराठवाड्यामधील बँकांमध्ये 500च्या नोटांचा तुटवडा। ट्विट करत अंबादास दानवेंचा आरोप। आरबीआयने लक्ष घालून समस्या सोडवण्याची विनंती। लातूर, धाराशिव, परभणीमध्ये अनेक एटीएम बंद। पश्चिम बंगालमध्ये भाजप पर्व सुरू। शुभेंदू अधिकारींकडून मुख्यमंत्री पदाची शपथ। इतर 5 मंत्र्यांचाही शपथविधी संपन्न। सोहळ्याला पंतप्रधान मोदी, अमित शहांसह अनेक दिग्गजांची हजेरी। गुडघ्यावर बसून मोदींचं जनतेला वंदन। तामिळनाडूमध्ये थलपती विजयचा सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा। व्हीसीके पक्षाकडून टीव्हीकेला जाहीर पाठिंबा। थोड्याच वेळात अधिकृत घोषणा होणार। दिल्लीमध्ये मल्लिकार्जुन खरगेंच्या निवासस्थानी काँग्रेस हायकमांडची बैठक सुरू। केरळच्या मुख्यमंत्रीपदाच्या नावावर बैठकीमध्ये शिक्कामोर्तब होण्याची शक्यता। काँग्रेसकडून केसी वेणुगोपाल, रमेश चेन्निथला यांचं नाव आघाडीवर।